दरम्यान वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती सुद्धा वाहतूक संथ गतीने सुरू असल्याची माहिती आहे। या ठिकाणी मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पावसाचा हा परिणाम रस्ते वाहतुकीवर झालेला आहे आणि त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती वाहतूक संथ गतीने सुरू असल्याची माहिती आहे। सकाळपासूनच खरं तर मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडलेले आहेत, मात्र तरी सुद्धा रस्ते वाहतुकीवर या पावसाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचं दिसतंय। आपण ही दोन दृश्य पाहतोय। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे। घाटकोपरहून मुंबईकडे येणारी वाहतूक सुद्धा या ठिकाणी संथ गतीने सुरू असल्याचं दिसतंय। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। एकूण लोकल सेवेनंतर आता रस्ते वाहतुकीवर सुद्धा हा परिणाम झालेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, काय सांगाल? या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर वाहनं अडकून पडलेली आहेत, संथ गतीने वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे। नक्कीच मोहिनी, मी आता पश्चिम द्रुतगती महामार्गावरती बघू शकतो की या साईडला अंधेरीकडनं जी येणारी वाहनं आहेत ते एकदम संथ गतीने वाहत आहेत। मोठा वाहनाच्या लांबच लांब लागा या परिसरात लागलाय। अंधेरी, गोरेगाव, कांदिवलीपर्यंत ही वाहतूक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळपासूनच पावसाचा जोर सुरू आहे, त्यामुळे ही वाहतूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर दुसरी बाजूला बघू शकतो की मुंबईकडे जाणाऱ्या या संपूर्ण वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या आहेत। सुरुवातीला फक्त मुंबईला जाण्यासाठी वाहतूक कोंडी होती, तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर तिकडनं सुद्धा आता वाहतूक मुंबईकडून येणारी वाहतूक अंधेरी असेल किंवा गोरेगाव असेल या साईडला जाणाऱ्या सुद्धा वाहनांची आता हळूहळू गर्दी वाढायला लागली। रेल्वेवरती थोडा परिणाम झाला, परिणामी लोकांनी स्वतःचे वाहनं घेऊन बाहेर पडतात। बसेस असतील, रिक्षा असतील, कार चालक असतील, यांना मोठा फटका बसतोय। 2 ते 3 तासापासून ही वाहतूक कोंडी या ठिकाणी ही सुरू आहे आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं होतोय। अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेला आहे, परत काही ठिकाणी ही पाणी साचलंय, त्यामुळे ही वाहतूक कोंडी ही झाल्याचं समोर येत आहे आणि हळूहळू यातून प्रशासन मार्ग काढण्याचा प्रयत्न करते, मात्र वाहतूक कोंडी गेल्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीत। अगदी संत गतीने ही वाहतूक कोंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे मुंबईकर आणि नागरिक मोठे हैराण झाल्याचे पाहायला मिळतात। ठिकठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस सुद्धा या ठिकाणी आणि वाहतूक वळवण्याचा प्रयत्न करतायत। नक्कीच हिरा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।